नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा या सिरीज मध्ये आपण सैनिकी स्कूल तसेच राष्ट्रीय मिलिटरी स्कूल व नवोदयसाठी गणिताचे जे टॉपिक आहेत त्या गणिताच्या टॉपिक वरील प्रश्न आपण सोडवण्याचा अप्रोच कसा असा आपला पाहिजे ते आपण बघणार आहोत। बघा या सिरीज मध्ये पहिला धडा आहे नंबर सिस्टम। नंबर सिस्टम मधला पहिला प्रश्न काय दिला आपल्याला, राईट इन वर्ड्स, म्हणजे आपल्याला अक्षरामध्ये लिहायचे, पण कोणत्या सिस्टम मध्ये, इंटरनॅशनल सिस्टम मध्ये। आपल्या सर्वांना माहिती आहे नंबर लिहायच्या दोन पद्धती असतात, एक इंटरनॅशनल सिस्टम आणि दुसरी इंडियन सिस्टम। इंडियन सिस्टमलाच आपण हिंदू अरेबिक सिस्टम सुद्धा म्हणतो। बघा पण इथं काय विचारलं आपल्याला, इंटरनॅशनल सिस्टम मध्ये आपल्याला लिहायचंय। मग इंटरनॅशनल सिस्टम मध्ये पिरियड कोणते कोणते असतात बघा, स्टार्टिंगला असतो युनिटचा पिरियड, कोणता युनिट, बघा इथंच लिहू आपण, हा युनिट्सचा। आणि मुळात लक्षात ठेवायचं इंटरनॅशनल सिस्टम मध्ये प्रत्येक पिरियड्स मध्ये 3 प्लेस असतात। किती? 3 प्लेस असतात। बघा युनिट्स पिरियड, पुन्हा कोणता असतो मित्रांनो, थाउजंड्स पिरियड, कोणता 1000। त्याच्यानंतर असतो मिलियन्स पिरियड, कोणता मिलियन्स पिरियड। त्याच्यानंतर असतं बिलियन, बरोबर, ते दिले का आपल्याला नाही। मग सोप्यात सोपं काय मित्रांनो, बघा किती मिलियन आहेत, 243 मिलियन, पुढं 183,000, पुढं 17 युनिट्स, युनिटला युनिट लिहायची गरज नाही, चला लिहून घेऊया काय, 243 मिलियन, पुढं काय थाउजंडचा आहे, बरोबर। मग 1000 मध्ये 183,000, 183,000 आहे, बरोबर का। मग 1000 लिहितो, 1000, आणि पुढे युनिट मध्ये काय आहे 17 आहे, मग 17 लिहून टाका, सोप्यात सोपं। चला आलं का, काय आला आपला नंबर, 243,183,017, बरोबर। आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, राईट द न्यूमरल। आता दिलेली जो नंबर आहे आपला वर्ड्स मध्ये दिलाय तो आपल्याला डिजिट मध्ये लिहायचा आहे, काय इंटरनॅशनल सिस्टीम मध्येच लिहायचं आहे। मित्रांनो इंटरनॅशनल सिस्टीम आणि आपली जी इंडियन सिस्टम आहे त्याच्यामध्ये पण फरक आहे बघा, पिरियड्स मध्ये। आपल्या सिस्टम मध्ये काय, पहिल्या युनिट्स पिरियड मध्ये 3 प्लेस आहेत आणि पुन्हा पुन्हा 2च प्लेस राहतात पुढे, बरोबर। पण आपले इंटरनॅशनल लिहायची सोपी आहे। इंटरनॅशनल मध्ये कसे असतात बघा, हे युनिटचे 3 असतात, पुन्हा 1000चे 3 असतात, पुन्हा इकडं मिलियनचे 3 असतात। आपल्याला मिलियन मध्ये दिले तिथपर्यंत राहू देऊ। बघा मी इथं त्याचं सेपरेशन करतो, बघा हे युनिट वालं, पुन्हा 1000 वालं, हे मिलियन वालं, सोप्यात सोपं सांगतो मी। बघा 225 मिलियन, काय 225 मिलियन, मिलियन आहे ना, इथं 225 लिहा, 225। पुन्हा काय म्हणतंय 500,000, म्हणजे 1000 मध्ये काय लिहायचंय 500, चला इथं 500 लिहिलं मी, काय अडचण नाही। आता युनिट्स मध्ये काय 783, बघा 783 आला आपला नंबर। आता हे कट करून टाका, इथं द्या कॉमा, माहिती ना तुम्हाला 3 डिजिट नंतर आपण कॉमा देतो इंटरनॅशनल सिस्टम मध्ये। आता तिसरा प्रश्न बघा काय म्हणतोय, राईट इन न्यूमरल, म्हणजे आपल्याला अंकात लिहायचंय, बरोबर। बघा काय दिला नंबर, 3,51,02,061, बघा हा आहे आपल्या इंडियन सिस्टम मध्ये। मग इंडियन सिस्टमचे आपण पिरियड लिहून घेऊया, चला काय 3 crore दिले, म्हणजे क्रोर पर्यंतच लिहू, चला काय युनिट, टेन्स, पुन्हा 100, पुन्हा आता बघा इथं पिरियड संपतो, पुन्हा 1000, 10,000, पुन्हा लॅक, 10 लॅक, पुन्हा क्रोर, बरोबर, आपलं क्रोर पर्यंतच लिहिले। चल लिहून टाकू संख्या, 3 crore, पुन्हा काय 51 लॅक, आणि पुन्हा 2000। आता इथं बघा इथं काय आहे 10,000 आहे, ती जमते का लिहून, तिथं नाही, मग तिथं 0 देऊ, 2000, पुढं काय 61 दिले। बघा आपल्याला 100 प्लेस दिले का, नाही दिलं, तिथं पण 0 देऊ, किती पुढं 61, बघा 3,51,02,061। नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो काय दिलंय, विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज डिव्हिजिबल बाय 3, म्हणजे कोणता नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे असं आपल्याला विचारलंय। मग काय करायचं, 3 ची टेस्ट वापरायची। 3 ची टेस्ट काय, जर डिजिट सम 3 च्या टेबल मध्ये येत असेल तर आपलं ते 3 ने डिव्हिजिबल असतं। बघा मग चेक करू, चला 6 + 8 14, 14 + 7 21, मग 21 आहे का 3 च्या टेबल मध्ये, 21 आहे, 3 × 7 = 21, म्हणजे हा नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे।
पुढले नंबर चेक करायची गरज नाही तरी आपण चेक करू. 3 + 4 7, 7 येत नाही 3च्या टेबलमध्ये, हे नाही येणार. पुन्हा 7 + 1 8, 8 + 2 10, हा पण येणार नाही. 5 + 5 10, 10 + 1 11, 11 3च्या टेबलमध्ये नाही. चला पुढं. आता काय म्हणतंय, दिलेला जो नंबर आहे तो डिव्हिजिबल बाय म्हणजे कुणी डिव्हिजिबल आहे असं आपल्याला विचारले. मित्रांनो बघा, मी जर थेट नजर टाकली तर मला लगेच कळते बघा, की शेवटचे 2 डिजिट आहेत. शेवटच्या 2 डिजिटला जर 4 ने भाग गेला, 4 ने डिवाइड होत असेल तर होल नंबर 4 ने डिव्हिजिबल होतो. हे असं मला बघितलं कळालं, बरोबर. म्हणून मी याचं उत्तर 4च लिहिणार, काही अडचण नाही. पण आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. पहिल्यांदा 3 आहे, 3 न बघू. 3 ची टेस्ट काय असते, डिजिट सम करायची. चला 7 + 3 10, 10 + 8 किती 18, 18 + 6 24, 24 + 3 27, 27 + 2 29, 29 3च्या टेबल मध्ये येतात का, नाहीत येत, म्हणजे 3 न पण जाणार नाही. चला 4 चे काय टेस्ट मी सांगितली, शेवटचे 2 डिजिट असतात, बरोबर. त्यांना जर 4 ने डिवाइड झालं तर होल नंबर 4 ने डिवाइड होतो. बघा 32 4 च्या टेबल मध्ये येतो का, येतो. 4 8 32, म्हणजे 4 ने डिवाइड होणार आहे, म्हणजे ऑप्शन नंबर आपलं 2 येणार आहे, बरोबर. पुढल्या तुम्हाला माहिती 9 ची काय असते, ती डिजिट सम त्या 9च्या टेबल मध्ये आली पाहिजे. डिजिट सम किती आली 29, 29 येत नाहीत 9च्या टेबल मध्ये. आता 11 ची काय असते डिव्हिजिट टेस्ट, अल्टरनेट नंबरची ऍडिशन करायची आणि त्या दोघांची वजाबाकी करायची. जर ती वजाबाकी, ती सबट्रॅक्शन 0 किंवा 11च्या टेबल मध्ये आले तर ते 11 न डिव्हिजिबल असतं. चला चेक करूया. बघा 0 चे अल्टरनेट, 2 चे अल्टरनेट 0, पुन्हा 8, पुन्हा 7, पुन्हा इथं काय 3 चे अल्टरनेट 6, 6 चे अल्टरनेट 3. चला करा ऍडिशन. 2 + 0 2, पुन्हा 2 + 8 10, 10 + 7 17, पुन्हा 3 + 6 9, 9 + 3 9 + 3 12. बघा या दोघांची आता सबट्रॅक्शन करायची. किती येते सबट्रॅक्शन 5. ही एक 0 पण नाही आणि 11च्या टेबल मध्ये पण नाही, त्याच्यामुळे 11 ने पण डिवाइड होणार नाही, 9 न तर नाही, म्हणजे हे 4 आहे. पुन्हा चला, विच वन ऑफ द फॉलोइंग नंबर इज डिव्हिजिबल बाय 9, तोच प्रश्न आहे. 9 ने डिव्हिजिबल कोण होणार आहे. 9 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय, आपले डिजिट सम आपली 9च्या टेबल मध्ये आली पाहिजे किंवा 9चं मल्टिपल पाहिजे, सोपे सोपे. चला करूया ऍडिशन डिजिटची. 7 + 5 12, 12 + 3 15, 15 + 2 17, 17 + 4 21, 21 + 5 26, 26 + 8 34. बघा 34 येते का 9च्या टेबल मध्ये, म्हणजे डिव्हिजिबल नाही. चला पुढं. 6 + 8 किती 14, 14 + 1 15, 15 + 2 17, 17 + 3 20, 20 + 4 24, 24 + 8 किती 38, 32 सॉरी. 32 येते का 9च्या टेबल मध्ये, नाही येत, म्हणजे येणार नाही. पुन्हा चला 6 + 2 8, 8 + 3 8 11, 11 + 4 15, 15 + 5 20, 20 + 8 28, 28 + 8 36. मग सांगा मित्रांनो मला 36 9च्या टेबल मध्ये आहे का, आहे, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 3 येणार. 4th पण चेक करून घेऊया. चला 4 + 7 11, 11 + 1 12, 12 + 8 20, 20 + 2 22, 22 + 8 30, 30 येते का 9च्या टेबल मध्ये, येत नाही, म्हणजे ऑप्शन हे पण नसणार, म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपलं 9 ने डिव्हिजिबल आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, काय दिलंय, ऑन डिवाइडिंग अ नंबर बाय 9 द क्वोशंट इज 12 अँड रिमाइंडर इज 7, फाइंड द नंबर. म्हणजे मित्रांनो बघा, डिवाइड पुन्हा करायला आपण 9 ने डिवाइड करायला, म्हणजे 9 काय झाला, डिवायझर झाला. क्वोशंट 12 दिलाय, रिमाइंडर 7 दिलाय, राहिलं काय, डिव्हिडंड, म्हणजे आपल्याला डिव्हिडंड काढायचे. सर्वांना आपल्याला तो फॉर्म्युला माहिती आहे बघा, काय, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. हा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. मग तिथं व्हॅल्यू पुट करूया. चला डिव्हिडंड काढायचं आपल्याला. डिवायझर किती आहे मित्रांनो, 9 आहे. क्वोशंट किती आहे, 12 आहे, प्लस 7 रिमाइंडर. सोडवा. 92 अष्टोदर्श म्हणजे 108 प्लस हे 7, याचं काय येते मित्रांनो ऍडिशन, 108 + 7 115, ऑप्शन क्रमांक 2. पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन. इफ डिवायझर इज 132
कोशंट इज 29, रिमाइंडर इज 12, फाइंड द डिव्हिडंड. म्हणजे आपला सेमच फॉर्म्युल्यावर आपल्याला सूत्र आहे, सेमच पॅटर्न आहे. बघा तेच करायचे, डिव्हिडंड फाइंड करायचंय. मग आपण तेच लिहू, डिव्हिडंड फाइंड करायचंय. डिवायझर इंटू 132 इंटू क्वोशंट किती 29 प्लस रिमाइंडर 12 हे आपल्याला सॉल्व्ह करायचे. चला पहिल्यांदा आपण मल्टिप्लिकेशन करू, पुन्हा आपण ऍडिशन करू. बघ 29 एक 29, 29 दोन्ही 58 ला 8, हातच्या आले 5, 29 त्रिक 87, 87 5 किती 92 ला 2, हातच्या आले 9, 29 एक 29 आणि 9, 9 9 18 म्हणजे 38. बघा 3828 प्लस 12 किती येणार मित्रांनो हे. आता बघा याच्यामध्ये 12 मिसळले तर किती येणार 3840. म्हणजे डिव्हिडंड किती आला आपला मित्रांनो 3840. म्हणजे पर्याय क्रमांक 2 ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन, इफ डिव्हिडंड, आता इथं डिव्हिडंड दिलेला आहे बरोबर, पुन्हा डिवायझर दिलाय, रिमाइंडर दिलाय, कोशंट काढायचं. हेच फॉर्म्युला वापरायचा, 100 फॉर्म्युले पाठ करायची गरज नाही. चला एकदा आपण लिहून घेऊ फॉर्म्युला. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. बरोबर, ज्या ज्या व्हॅल्यू दिल्यात त्या पुट करा. चला काय डिव्हिडंड दिलाय, डिव्हिडंडच्या खाली डिव्हिडंड काय 19587. पुन्हा डिवायझर काय दिलाय 156, पुन्हा गुणिले कोशंट काय मित्रांनो, कोशंटच काढायचं आपल्याला, कोशंट. आणि रिमाइंडर किती दिलाय 87. बघा आता मित्र इथं बघा, आता आपल्याला हे क्यू ची व्हॅल्यू काढायची. बघा ही प्लस मधले 87 इकडे न्यावं लागतं. आधी काय करावं लागतं, प्लस मधले 87 इकडे न्यायचे. मग प्लस मधले इकडे गेलो काय होणार, मायनस होणार. चला याच्यातून मी जर 87 मायनस केले तर काय उरणार 19500 एवढंच उरणार. बघा काय 19500 बरोबर काय राहिलं 156 गुणिले क्यू. बरोबर. आता मित्रांनो बघा 156 मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्याला क्यू ची व्हॅल्यू काढायची. 156 इकडे जाणार म्हणजे डिवाइड मध्ये जाणार ना, मल्टिप्लिकेशन मधलं डिवाइड मध्ये जाणार. चला लिहूया 19500 डिवायडेड बाय 156 इज इक्वल टू क्यू. चला आता मित्रांनो आपण कॅन्सलेशन करूया. चला आता मी किती देतो भाग, बघा आता मी 12 न भाग देतो. चला कारण 156 12च्या मल्टिप्लाय, 12 1 12 उरले 3, 12 त्रिक 36, वरी पण 12 देऊ. चला 12 1 12 उरले किती मित्रांनो 7, 12 सख 72 उरले 3, 12 दुनी 24 उरले इथं 6, 12 पंचे 60. हे किती आलं बघा 1625 भागिले 13 बरोबर क्यू. चला 13 1 13, 13 1 13 उरले 3, 13 दुनी 26 उरले 6, 13 5 65. म्हणजे क्यू बरोबर किती आलं मित्रांनो 125 म्हणजे 125. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो काय दिलंय, फाइंड द प्लेस व्हॅल्यू ऑफ 9 इन द नंबर 963. म्हणजे 9063 या संख्येतील 9 ची आपल्याला स्थानिक किंमत काढायची. सिंपल असते मित्रांनो, त्या अंकापुढे जेवढे शून्य आहेत किंवा त्या डिजिट पुढे जेवढे झिरोज आहेत, जेवढे डिजिट आहेत सॉरी त्या डिजिट पुढे जेवढे डिजिट आहेत आणखी तेवढे झिरो देऊन टाकायचे. 9च्या पुढे किती डिजिट आहेत 3 आहेत, म्हणजे 9च्या पुढे 3 झिरो देऊन टाकायचे. मग कुठं आहे 9000 सांगा बरं, म्हणजे ऑप्शन नंबर 3. पुन्हा फाइंड द डिफरन्स ऑफ प्लेस व्हॅल्यूज ऑफ 6 इन द नंबर. जे दिलेला नंबर आहे आपला त्याच्यामध्ये आपल्या 6च्या प्लेस व्हॅल्यू मधला डिफरन्स काढायचा. बरोबर का, म्हणजे आपल्याला स्थानिक किमतीमधला फरक काढायचा आहे. चला बघा 6 कुठं कुठं याच्यामध्ये, इथे एकदा 6 आहे आणि इथे एकदा 6 आहे. मग दोघांच्या प्लेस व्हॅल्यू लिहून घेऊ. बघा याची प्लेस व्हॅल्यू काय येणार, 6च्या पुढे किती डिजिट आहेत 1 2 3 4, किती 1 2 3 4. आता या 6ची प्लेस व्हॅल्यू काय असणार 6च असणार, त्याच्या पुढे कोणता डिजिट नाहीये. मग आपल्याला डिफरन्स काढायचे म्हणजे आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. चला 10 मधून 6 गेले 4, इथं 9 9 9 इथं 5. बघा कुठं आहे ऑप्शन, ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 4. त्याच्यानंतर पुढे चला, द सम ऑफ फेस व्हॅल्यू ऑफ 3 इन 6231, 6321 अँड 3621. बघा 6229, 6321 आणि 3621 या संख्यामधील 3च्या कुणाची फेस व्हॅल्यूची आपल्याला बेरीज करायची.
मित्रांनो फेस व्हॅल्यू कोणत्याही नंबर मध्ये असेल, ज्या नंबर दिलाय तीच फेस व्हॅल्यू असते. 3 ची फेस व्हॅल्यू इकडे पण 3, इथं पण 3, इथं पण 3, म्हणजे 3 ची काय करायची आपल्याला बेरीज करायची. काय चला 3 अधिक 3 अधिक 3 किती येतं 9, म्हणजे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो काय म्हणतंय, फाइंड द डिफरन्स बिटवीन लार्जेस्ट अँड लिस्ट नंबर ऑफ 5 डिजिट. डिफरन्स काढायचा आहे, फरक काढायचा आहे, बरोबर. बिटवीन लार्जेस्ट नंबर ऑफ 5 डिजिट म्हणजे 5 अंकी सर्वात मोठी संख्या काढायची. सर्वांना माहिती सर्वात मोठी लार्जेस्ट म्हणलं की आपण 9 हा डिजिट घेतो. बघा मग लार्जेस्ट 5 डिजिटची काढायची म्हणजे लार्जेस्ट 5 डिजिट नंबर कोणता असेल 9 वाला. कोणता 9999 म्हणजे 99,999 हा झाला लार्जेस्ट. आता लिस्ट म्हणजे लहानात लहान स्मॉलेस्ट. स्मॉलेस्ट म्हणलं की 1 वर 0 द्यायचा, 1 वर 0 द्यायचा. चला मग किती 5 डिजिट सांगितलंय म्हणजे 1 वर 4 0 द्यायचे म्हणजे 4 0 द्यायचे म्हणजे आपला 5 डिजिट नंबर होईल 1000 म्हणजे 10,000 हा स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर आहे. बघा त्यांचा आपल्याला डिफरन्स विचारलाय. चला करा 90999 मायनस 1 8 म्हणजे काय आलं 89,999 म्हणजे ऑप्शन नंबर 4. त्याच्यानंतर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लार्जेस्ट नंबर ऑफ 4 डिजिट्स अँड लिस्ट नंबर ऑफ 3 डिजिट्स. सेम क्वेश्चन आहे. लार्जेस्ट नंबर ऑफ 4 डिजिट, लार्जेस्ट म्हणलं की 9 च घ्यायचं. किती वेळा 4 डिजिट म्हणलं की 9 4 वेळा घ्यायचं 999 म्हणजे 9,999. डिफरन्स घ्यायचा आहे, सबट्रॅक्शन करूया. बघा पुढला नंबर कोण दिलाय लिस्ट नंबर ऑफ 3 डिजिट्स म्हणजे लहानात लहान 3 अंकी संख्या. स्मॉलेस्ट नंबर 3 डिजिट वाला. स्मॉलेस्ट नंबर म्हणलं की 1 वर 0 द्यायचे. चला इथं 1 घेतला आपण 3 डिजिटचा घ्यायचा म्हणजे 20 द्यायचे. चला झाला 100 हा स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर आहे. चला यांची सबट्रॅक्शन करू. 9 मधून 0 गेले 9, इथं 9, इथं 9 मायनस 1 8, 9 ला 9 म्हणजे 989 आपला आन्सर येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो काय दिलंय, द ग्रेटेस्ट नंबर ऑफ 5 डिजिट विच स्टार्ट्स फ्रॉम 8 अँड एंड्स विथ 7. म्हणजे आपल्याला 5 डिजिट नंबर बघायचा आहे, ग्रेटेस्ट पाहिजे म्हणजे सगळ्यात मोठा पाहिजे. आणि बघा स्टार्ट फ्रॉम 8 म्हणजे त्याची सुरुवात झाली पाहिजे 8 पासून आणि एंड झाला पाहिजे 7 न. मग असे नंबर बघू आपण 8 न सुरुवात होणारे आणि 7 न एंड होणारे. बघा आपल्याला पर्याय बघितले सर्व नंबर 8 ने सुरू होतात बरोबर, सर्व नंबर 7 ने संपतात. पहिली कंडिशन तर आपली सॅटिस्फाय. पण ग्रेटेस्ट नंबर म्हणजे लार्जेस्ट, या सर्वांमध्ये लार्जेस्ट नंबर कोणता आहे बघा. चला इथे बघा 89,000 आहे, इथे 88,000, इथे 88, इथे 87. बघा इथंच कळून जाते की सर्वात मोठं कोण असणार 89,000 म्हणजे ऑप्शन नंबर 1 आपलं ग्रेटेस्ट नंबर आहे. पुन्हा द सम ऑफ द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर ऑफ 3 डिजिट म्हणजे 3 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज विचारली, सम विचारली. बघा 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती असते, सर्वात मोठी ग्रेटेस्ट म्हणलं 9 घ्यायचं म्हणजे 3 वेळा 9 म्हणजे 999 आणि स्मॉलेस्ट म्हणलं 1 वर 0 लावायचे, 1 वर 0 लावायचे. बघा 100 3 डिजिटची झाली, त्यांची काय विचारली सम, बेरीज करा. चला काय 909 9 प्लस 1 10 म्हणजे काय येणार 1099 म्हणजे ऑप्शन नंबर 1. पुन्हा बघा फाइंड द लार्जेस्ट नंबर विच कॅन बी फॉर्मड बाय 5, 7, 8, 6 म्हणजे 5, 7, 8, 6 हे अंक वापरून आपल्याला लार्जेस्ट नंबर बनवायचा आहे, बिगेस्ट नंबर बनवायचा आहे. जेव्हा बिगेस्ट नंबर बनवायचा असतो तेव्हा बिगर नंबर म्हणजे बिगर जे लार्ज डिजिट असतात, मोठे मोठे जे अंक असतात ते आधी घ्यायचे. चला काय सर्वात मोठा अंक 8 आहे, पुन्हा 7, पुन्हा 6 आणि 5. बघा 8765 कुठे तुम्हाला दिसते 8765 मला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिसते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. बघा मित्रांनो काय दिलंय, फाइंड द स्मॉलेस्ट नंबर विच कॅन बी फॉर्मड बाय 3, 8, 7, 9 म्हणजे हे एवढे अंक वापरून आपल्याला लहानात लहान संख्या बनवायची.
स्मॉलेस्ट नंबर बनवायचे. स्मॉलेस्ट नंबर म्हणलं स्टार्टिंग पासून स्मॉलेस्ट नंबर लिहित चालायचं, म्हणजे स्मॉल त्याच्यापेक्षा थोडा मोठा, त्याच्यापेक्षा थोडा मोठा, शेवटी सगळ्यात मोठा लिहून टाकायचा, आपला स्मॉलेस्ट नंबर येतो. बघा कोण आहे सगळ्यात लहान? 3 आहे. 3 नंतर थोडं मोठं कोण आहे? 7 आहे. पुन्हा थोडं मोठं 8, पुन्हा थोडं मोठं 9, म्हणजे 3789 आपला नंबर येणार आहे स्मॉलेस्ट, म्हणजे ऑप्शन नंबर 2. त्याच्यानंतर बघा फाइंड करेक्ट असेंडिंग ऑर्डर, म्हणजे हे दिलेले जे नंबर आहेत तुम्हाला ते तुम्हाला असेंडिंग ऑर्डर मध्ये म्हणजे चढत्या क्रमामध्ये लावायचे. चढता क्रम म्हणलं खालून वर जायचं, लहानाकडून मोठ्याकडे, स्मॉल कडून बिग कडे. सगळ्यात स्मॉल कोण येणार आधी? बघा 86 आहे सर्वात स्मॉल, म्हणजे एक नंबरला काय येणार? 86, म्हणजे 086. या झिरोला काय व्हॅल्यू असते खाली काढल्या? नाही. पुन्हा 86 च्या नंतर मोठं कोण आहे? 260, हे 260. पुन्हा 260 च्या नंतर मोठं कोण आहे? बघा 800. चला 800. 800 च्या पुढे कोण आहे? 806. पुन्हा पुन्हा 860. हा ऑप्शन कुठे दिसतो तुम्हाला? बघा हा ऑप्शन दिसतो आहे मला ऑप्शन नंबर 3 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, द स्मॉलेस्ट इव्हन नंबर फॉर्म्ड बाय युजिंग डिजिट्स 1, 2, 3, 4, 5. हे नंबर, हे जे डिजिट आहेत हे वापरून आपल्याला स्मॉलेस्ट इव्हन नंबर बनवायचा. मग ऑप्शन मध्ये चेक करा, इव्हन नंबर आधी चेक करायचं. जर 2 इव्हन नंबर जास्त असतील तर त्यात कंपॅरिझन करायचं. बघा आता पहिल्या याच्यामध्ये बघा ऑड आहे, म्हणजे हे ऑड नंबर असणार, इथं पण ऑड असणार, आता इथं पण ऑड आहे, उरला एकच ऑप्शन, म्हणजे हेच स्मॉलेस्ट येणार आहे, ऑप्शन नंबर 3. पुन्हा 4152 राउंडेड ऑफ टू द नियरेस्ट 1000, म्हणजे ही दिलेली संख्या आपल्याला 1000च्या नियरेस्ट 1000 पर्यंत राऊंड ऑफ करायची. बघा मग नियर 1000 प्लेस कोणते? बघा युनिट, 10, 100 आणि 1000, म्हणजे इथं आपल्याला राऊंड ऑफ करायचे. मग काय करायचं? लगेच त्याच्या बाजूचा आपल्याला डिजिट बघायचा. त्याच्या बाजूचा डिजिट जर 5 असेल किंवा 5 पेक्षा ग्रेटर असेल तर इकडल्या अंकामध्ये आपल्याला 1 ऍड करावा लागतो. मग इथं 5 पण नाही आणि 5 पेक्षा ग्रेटर पण नाही, म्हणजे हे जशाच तसं ठेवायचं. म्हणजे किती येणार? 4000, म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक किती? 1 येणार. पुन्हा 25वा क्वेश्चन बघा, नंबर 2185 इन रोमन नंबर, म्हणजे 2185 आपल्याला रोमन मध्ये लिहायचंय. कसं लिहायचं बघा, याची फोड काय करायची पहिल्यांदा बघू आपण. चला 2000 अधिक 100 अधिक 85 अधिक 5 अशी करू, काय अडचण नाही. 2000 म्हणजे काय? एम एम, बरोबर. 2000 म्हणजे एम एम. 100 ला पुन्हा सी. 80 म्हणजे काय असते? 50 अधिक 30. 50 म्हणजे एल, 30 म्हणजे 3 दा एक्स, एल एक्स 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 आणि 5 ला व्ही. बघा असा ऑप्शन क्रमांक कुठे आहे? असा ऑप्शन क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. या टॉपिक मधला हा शेवटचा क्वेश्चन आहे. बघा काय म्हणते, इन नंबर 97,580 इफ द डिजिट 7 and 5 इंटरचेंज देअर प्लेसेस द डिफरन्स बिटवीन द ओरिजिनल अँड न्यू नंबर, म्हणजे ओरिजिनल नंबर हा आहे आणि दुसरा नंबर काय केलाय त्यांनी? 7 आणि 5 ची अदलाबदल केली जागेची, तर नवीन एक नंबर मिळणार. त्या जो नवीन नंबर आणि जुना नंबर आहे त्यामधला फरक विचारला आपल्याला. सिंपल. चला पहिला नंबर लिहून घेऊ, काय? 97,580. आता ह्या 7 ची आणि 5 ची अदलाबदल केली म्हणजे 5 इकडे जाणार, 7 इकडे जाणार, म्हणजे नवीन नंबर काय होणार बघा 95,780. या दोघातला आपल्याला काय विचारलंय? आपल्याला विचारलंय डिफरन्स. चला डिफरन्स म्हणजे आपण वजाबाकी करूया, सबट्रॅक्शन करूया. 0 0, 8 मधून 8 गेले 0, 5 मधून 7 म्हणजे 15 मधून 7 गेले 8, पुन्हा 6 मधून 5 गेलं 1, हे 0 ला 0, म्हणजे 1800 आपला डिफरन्स येणार आहे. आपलं ऑप्शन नंबर 1. धन्यवाद.